हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर मी विरा आणि विराची आजी आम्ही गेलो होतो सावंतवाडीला. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता म्हणून. तर तिथे असं घरामध्ये ना छान डेकोरेशन केलं होतं. आणि ही मंजिरी काकू आम्ही इतके दिवस व्हॉट्सअपवरच बोलत होतो, 2-3 वर्ष झाली असतील. ती आज पहिल्यांदा भेटली. तिथे गेल्यानंतर विराने थोडा वेळ आधी दंगा केला, म्हणजे कुणाकडे मिक्सअप होत नव्हती. पण नंतर अशी काय मिक्सअप झाली की तिला नंतर येताना कंटाळा आला होता. प्रत्येकाबरोबर खेळणं असेल, सुपारी सोलणं असेल, दोन्ही आजोबांशी, तिन्ही आजोबांशी, तिन्ही मंडळांना नाही, सगळ्याच आजोबांची तिथे तिनं मैत्री केली होती. दादाबरोबर मैत्री करून झाली होती. दादा पण सुरुवातीला तिथे होता. तो आधी बोलत नव्हता, पण नंतर तो सुद्धा छान गप्पा मारायला लागला. आणि कसं असतं ना आपलं जेव्हा आपण जातो तेव्हा कुणाशी ओळख वगैरे नसते, पण येताना एवढी ओळख होते की पाय काढताना तिथून निघताना परत जरासा त्रास होतो. तसंच काहीसं झालं होतं. पण मजा केली विराने भरपूर. या सगळ्या आजोबांबरोबर सुपारी सोलत बसली होती, झाडांना पाणी घालून झालं होतं, अंगणातच खेळत होती, मजा मजा करत होती ती दिवसभर. ती खुश तर आपण खुश, आणि आम्हीसुद्धा खुश, म्हणजे बाकी सगळेसुद्धा खुश झाले होते. मस्तपैकी अशी छान छान पेप्सी प्यायलो. विरा तर पेप्सी पहिल्यांदा प्यायली होती. तिला थंड लागते म्हणायची, ती पण प्यायची, रुमाल बिमाल गुंडाळून प्यायची. सगळ्यांशी मजा मजा करत होती ती. आणि ही बकुळीची फुलं बघून ना खरंच खूप आनंद मस्त वाटलं. त्यानंतर छोटीसं असं फुलांचं डेकोरेशन केलं मी तिथे. हे नवीन घर बांधलं, पण जुन्या घरातल्या आठवणी बऱ्याचशा ताज्या होत होत्या इथे. संध्याकाळी परत घामाने डबडबलेल्या अवस्थेत प्रवास केला आणि दिवस संपवला. बाय.